श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग. तर धनश्रीचे पप्पा गेलेले आहेत पुण्याला आणि धनश्री गेलेली आहे स्कूलमध्ये आणि मी उठलेली आहे थोडीशी उशिरा. ती गेल्यानंतर मी झोपून घेतलं कारण की खूप झोप येते सकाळी सकाळी आणि आज ती नसल्यामुळं मी पण लवकर उठली नाही तर लवकर उठावं लागतं. ते क्रिकेटला खेळायला जातात तर किंवा क्रिकेटवरून खेळून येऊस्तवर मला बरंच कामे आवरायला लागतात. तर आज देवपूजा पण नाही आहे, अजून आंघोळ पण नाही आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे. तर 1 महिन्यापासून आहे ना एवढा पाऊस चालू आहे ना, खूप पाऊस चालू आहे नाशिकमध्ये आणि मला फिरायला जाऊशी वाटतं. पण अजून फिरायला काही गेलेली नाही आहे. आहोंना म्हटलं होतं फिरायला घेऊन जा, पण ते म्हटले माझ्या मागे खूप कामे आहेत, तू काही मला सांगू नको. आणि तसं जर म्हटलं ना तर म्हणजे फिरायला जाण्याची काही गरज वाटत नाही आहे कारण की सगळीकडे हिरवंगार असतं, सगळीकडे पाऊस चालू आहे. पण एवढंच आहे की नाशिक हे निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे फिरायला जाऊ वाटतं कारण की धबधबे आहेत, म्हणजे जिकडे जाईल तिकडे पाहण्यासारखंच आहे. खूप हिरवं आहे, मोठे मोठे डोंगर आहेत, खूप सारं धबधबे आहेत, खूप सगळ्या गोष्टी आहेत पाण्यासाठी. पण पहिली गोष्ट म्हणजे मला पाण्याची भीती वाटते, परत घसरायची भीती वाटते, चिखलात नको जायला. त्यासाठी मी पण जास्त हट्ट करत नाही, काय माहिती. कारण की जरी गेलं फिरायला कुठं तर आपलं म्हणजे नाही का नॉर्मल रस्त्यावर किंवा नॉर्मल जागेवर जाऊशी वाटतं, चढ उतारायला जाऊ वाटत नाही. आणि असं पण चाललेलं आहे यावेळेस की ब्रह्मगिरीची फेरी मारायची आहे, आमच्या सगळ्यांचं चाललेलं आहे. पण काय माहिती आता श्रावण महिन्यामध्ये फेरी असती तर बघूया, जमलं तर जाईल कारण की माझे खूप पाय दुखतात. आणि ब्रह्मगिरीला पण जायची इच्छा आहे माझ्या मैत्रिणींना, पण अजून काय गेलेलो नाही आम्ही. मी गेलेली आहे 2-3 वेळा, तर त्यांना जायचं आहे. तर पाहूया काय होतंय. आज आहे ना मी मेहंदी लावली होती डोक्याला, तर आता आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि धनश्री यायचा पण टाइम झालेला आहे. तर केस वगैरे पुसून घेते, मस्त कोरडे करून मेकअप करून घेते आणि मग तिला घ्यायला जावं लागेल. बस येईल तिची आणि त्याच्यानंतर तिला आल्यानंतर परत वेगळं काहीतरी खायला करून द्यावं लागेल. तर आपण परत अजून पुढे भेटणारच आहोत. तर मी आता केस कोरडे करून घेते, मेकअप वगैरे मग मी तुम्हाला दाखवलं धनश्रीला घ्यायला गेल्यावरती. तर चला मग आपण जाऊया. काय कुठं चालली, कुठं चालली तू? चल, मला पण यायचंय खाली, चल. तर आत्ताच तुम्ही पाहिलं मांजर होती, मांजर गेलेली खाली आणि छान असं ऊन पडलेलं आहे. चला आपण धनश्रीला घ्यायला चाललेलो आहे. आणि इकडे मावशी झोका खेळताय मस्त, त्यांचं लवकर जेवण होऊन जातं. हे बघा आता मला पाहून जोर जोरात झोका घेत आहे. आता माझ्या इथंच गप्पा होऊन जातील थोड्या वेळ दीदी येईपर्यंत. चला असाच ब्लॉग चालू राहील आपला. मावशी तुला डुबडी म्हणतो, डुबडी डुबडी म्हणतो. काल इकडे घेऊन गेला ते नंदमामांच्या वरती. डुबडी म्हणतो तुला, डुबडी. पांढरं क्रियांशकडे जाते, प्रियांश जाते क्रियांशकडे जाते का? जाते. थोडीशी तिला घेऊन जाय त्याला खेळायला. हा? जाते बेटा. त्याला आवडतं मांजरचा आवाज. तुम्ही पाहिलंच असेल की मांजरीबरोबर कसे खेळत होते, कारण की आम्ही छान बोलतो मांजरीबरोबर. तर मांजरीने काय केलं होतं, मावशींच्या घरातच एक पिल्लू आणून ठेवलं होतं कारण त्या मांजरीला झालेले पिल्लं आणि त्याच्यामुळे. तर खूप छान आहे मांजरीची पिल्लं खूप छान आहे. तर एकदा तर गच्चीवरच तिनं पिल्ले दिली होती. तर मी धनश्रीच्या स्टॉपला आलेली आहे घ्यायला आणि तिकडनं माझी फ्रेंड आलेली आहे. तर पिल्लू आलेलं आहे, तर मी तुम्हाला पिल्लूला दाखवू शकते. थांबा मी तोपर्यंत मी स्टॉप घेते. ओ नवीन नाही हो, रोज वापरायचंच आहे. कधी दिसला नाही मग? मी शेजारी राहत नाही. तुम्ही शेजारी राहता. तर हा पिल्लू आलेला आहे. पिल्लू इकडे बघ, पिल्लू ए धनश्री दीदीला थांब ना घ्यायला. थांबतो का? ए बघ, ए बघ बघ, हाय कर. थांबतो का? थांबतो नाही ना, आता येईलच ती. थांबली, थांबा ना तुम्ही, आता शिव पण येईल ना. झाला पडली. चल चल, त्याला तिला पिल्लूला भेटायचं होतं म्हणून तसं झालं. काय रे पिल्लू, तुझ्यामुळे पडली ना धनश्री? नाही त्याच्यामुळे नाही. हा माझ्या हे बघा हे बघा, असं कौतुक जातं व्हायला.
मला बहीण नाही ना ती बहिणीची कमी भरून काढ. हा ना. चला धनश्री पडली आता परत काय म्हणते दाखवू का. तर धनश्री घरी आली तर धनश्रीच्या शेजारच्या मावशीनी तिला इडली दिली, तिने इडली खाल्ली आणि तिने सांगितलं होतं साबुदाणा करायला, तर मी साबुदाणा करायला घेतलेला आहे. आणि तू खाणार आहे का साबुदाणा? हो. आणि तू एवढी घाई कशाला उतरायचं बाळा? अगं उतरली. आणि ती खूप जोरात पडलेली ते तुम्ही पाहिलेलंच आहे. तर मी आता साबुदाणा करून घेते आम्हाला खायला. माझ्या बॅगीवर बद्ध जास्त होतं म्हणून मी चुकून पडली हो, ती. आता मुलांना आहे ना जास्त अभ्यासाचा ओझा असतं, पुस्तकं जास्त, नोटबुक जास्त, टिफिन बॉटल, त्यामुळे मुलांना दप्तर जी बॅग आहे ती झेपत नाही. आणि तिचं वेळापत्रक आलेलं आहे तर वेळापत्रकानुसार ती भरते तिची बॅग सगळी. तर टिफिनची बॅग होती हातामध्ये तर त्याच्यामुळे ती पडली आणि तिला आहे ना आनंद झाला जरा, मावशी आम्ही उभं होतो तर तिने पटकन उडी मारली. तर सगळी मुलं हसत होते, ती म्हणते माझा पचकाच झाला. आणि साबुदाणा ती म्हणत होती रात्रीच खायचा. मी तिला म्हटलं रात्री नको खाऊ, मी तुला उद्या करून दे. तर बटाटा करपून चाललं होतं तर मला मिरची आहे ना अशी खुडून आवडत नाही तर अशी वाटून आवडते साबुदाण्यामध्ये. तर आता मी साबुदाणा करत आहे आणि आपण परत भेटू. तिला खोकला लागला. झाकण उघडलं ना तर ठसका ते जो वास आहे ना तो नरड्यात गेला माझ्या. तर आपण परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.